आणि कैलासावरती गेल्यानंतर भगवान शंकराची प्रार्थना केली आणि केल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान शंकरांनी डोळे उघडले आणि उत्तर दिशेकडे फक्त पाहिलं. तिथे न्यग्रोध वृक्ष होता, वडाचा वृक्ष. अच्छा. त्या वटवृक्षाखाली अकस्मात एखाद्या नाटकामध्ये कसा प्रवेश करावा एखाद्या पात्रांनी, तसा शंकरांनी घेतलेला हा अयोनिज संभव, म्हणजे कुठल्याही स्त्रीच्या योनीतून जन्माला न येता, गर्भावस्था न धारण करता डायरेक्ट त्या ठिकाणी 16 वर्षाची जी मूर्ती आविर्भूत झाली, ते हे दक्षिणामूर्ती हो. आणि भगवान शंकरच. आणि तिथे काय केलं त्यांनी, की बाळ जन्माला आल्यानंतर श्वास आणि उच्छ्वास या क्रिया सुरू होतात. तर त्यांनी जो पहिला श्वास घेतला आणि जो उच्छ्वास सोडला, त्यातच अपस्मारासुर भस्म झाला. आणि मग त्यानंतर सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे 4 जे ब्रह्मर्षी होते ते अगदी तिथे समोर बसले आणि त्यांनी हात जोडले आहे, की शंकरा, या जगामध्ये जे काही अज्ञान असेल ते आता दूर करण्याचं कार्य तुमचं आहे. तर म्हणून वेदांच्या असलेल्या ज्या संहिता ब्रह्मदेव विस्मरणामध्ये गेले असताना, कारण ब्रह्मदेवावरती सुद्धा अपस्मारांनी प्रभाव पाडला, तर त्या वेदनारायणाची उपासना म्हणून दक्षिणामूर्तींनी ऋषींचं कार्य सुरू केलं, ज्ञानदानाचं, की एखाद्या ऋषींनी आश्रमामध्ये बसून आपल्या शिष्यांना शिकवावं. तसं तिथे झाडाच्या खाली बसले आणि समोर असलेल्या सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 ब्रह्मर्षींना संपूर्ण असलेलं ब्रह्मांडाचं ज्ञान, खगोल, भूगोल, इतिहास सगळे त्यावेळेला त्यांच्या समोर प्रदर्शित केले आणि तिथून खरी ज्ञानाची परंपरा प्रवाहित झाली.